उन्हाळ्याचे दिवस होते आणि कडक ऊन पडले होते आणि त्या उन्हाचा माझ्या त्वचेवर लवकरच परिणाम होत असे. माझा रंग गोरा असल्यामुळे उन्हात मी लगेच लाल होत असे. आज मी शाळेत एकटी जात होती कारण माझ्या दोघी मैत्रिणी शाळेत आल्या नव्हत्या. त्या सुट्टीवर होत्या, त्यामुळे येतानाही मी एकटीच आली. माझी शाळा माझ्या घरापासून थोडी लांब होती. रोज मैत्रिणींसोबत जाताना रस्ता पटकन संपून जात होता, परंतु आज मी एकटीच होती, त्यामुळे मला आज घर खूप लांब वाटत होते. थोड्याच वेळात मी घरीच पोहोचणार होती. तेवढ्यातच मला वाटेत एक मुलगा त्याच्या टपोरी मित्रांसह उभा दिसला. बऱ्याच दिवसापासून तो तिथे उभा राहत होता. तो काही बोलत तर नव्हता, पण तो जरा विचित्र नजरेने पाहत असे. पण आज मी एकटी असल्यामुळे मला जरा भीती वाटत होती, कारण दुपार असल्यामुळे रस्ताही मोकळा होता. रस्त्यावर कोणीही दिसत नव्हते. जेव्हा मी त्याच्या जवळून जाऊ लागली, अचानक त्याने माझा हात पकडला आणि माझ्या हातात एक चिठ्ठी दिली. त्याने माझा हात पकडताच मी खूप घाबरली होती आणि माझ्या मनात हाही विचार येऊ लागला की जर कोणी पाहिले तर. मी तेथून पळतच माझ्या घरी गेली. ती चिठ्ठी माझ्या हातातच होती. ती मी माझ्या बॅगमध्ये टाकली, कारण ती चिठ्ठी कोणी पाहू नये म्हणून. घरी आल्यावर माझी आई आणि आजी ओट्यावर बसल्या होत्या. मीही फ्रेश झाली आणि त्यांच्याजवळ जाऊन बसली. त्यानंतर थोड्या वेळात जेवण झाल्यावर आई आणि आजी आराम करायला गेल्या. त्यानंतर मी माझ्या रूममध्ये आली आणि ती चिठ्ठी उघडून पाहिली. आधी तर त्या चिठ्ठीवर कविता लिहिली होती आणि त्यानंतर पुढे असे लिहिले होते की तो बऱ्याच दिवसापासून माझ्यासाठी तेथे उभा राहत आहे आणि त्याचे माझ्यावर प्रेम आहे. चिठ्ठी वाचल्यानंतर त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर हवे होते. चिठ्ठी वाचून झाल्यानंतर आता मला धडधड होऊ लागले आणि मी विचारात पडली. मला सुचत नव्हते की काय करावे. मी दिसायला सुंदर होती आणि मला माझ्या सुंदरतेवर गर्व होता. मला असा विश्वास होता की माझ्याशी एखादा राजकुमारच लग्न करेल. पण त्यानंतर एका खऱ्या गोष्टीमुळे माझे डोळे उघडले होते की राजकुमार गरीब मुलींसाठी नसतात. तर या गोष्टीमुळे मी त्या दिवसापासून हे स्वप्नही सोडून दिले आणि आता मी वास्तवात जगू लागली. मला माझे शिक्षण पूर्ण करायचे होते आणि शिकून मला मोठे व्हायचे होते. काहीतरी करून दाखवायचे होते. आम्ही 2 बहिणी होतो आणि माझे वडील गावात कोतवाल म्हणून काम करत होते आणि त्याबरोबरच आमची थोडी शेतीही होती. यातच आमचा घर खर्च चालत होता. पण माझे स्वप्न खूप मोठे होते. मला आकाशात उडायचे होते. पण मला हे माहीत नव्हते की जितक्या उंच आपण उडतो तितक्याच लवकर खालीही येतो. माझी बहीण माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी होती. गावाच्या माध्यमिक शाळेत तिचे 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि आता यापुढे तिला शिक्षण घ्यायचे नव्हते आणि माझ्या आईवडिलांनीही पुढच्या शिक्षणासाठी तिच्यावर दबाव टाकला नाही. मी आता 10वीच्या वर्गात शिकत होती आणि यापुढील शिक्षण घेण्यासाठी मला शहरात जायचे होते. माझ्या या निर्णयावर मला कोणीही रोकटोक केली नाही. आमच्या गावापासून शहर 10 किलोमीटर दूर होते आणि कॉलेजला जाण्यासाठी गावातूनच एक बस जात होती. त्या बसमध्येच गावातील सर्व विद्यार्थी शहरात शिकण्यासाठी जात होते. आता माझी परीक्षा जवळ आली होती आणि मी मन लावून अभ्यास करू लागली. पण माझ्या इतर मैत्रिणींनाही माझ्या बहिणीसारखेच शिकण्यात रस नव्हता. त्यांनाही पुढचे शिक्षण घ्यायचे नव्हते आणि याच कारणामुळे त्या नियमित शाळेत येत नव्हत्या आणि मला नेहमी शाळेत एकटे जावे लागत होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी माझ्या मैत्रिणींसोबत शाळेत जात होती तेव्हा रस्त्यातच तो मुलगा उभा होता आणि आज त्याने माझ्या मैत्रिणींसमोरच मला त्या चिठ्ठीबद्दल विचारपूस केली आणि त्यामुळे मी रागातच त्याला म्हणाली की यापुढे तू असे काही करू नको, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीही राहणार नाही. पण त्या मुलावर या गोष्टीचा काहीही फरक पडला नाही. तो निर्लज्जसारखा तेथेच उभा राहिला आणि आम्हाला शाळेत जाताना पाहत होता. एके दिवशी पुन्हा मी एकटी शाळेत जात होती आणि घरी येताना मला भीती वाटत होती. आजही बाहेर खूप ऊन होते. तो मुलगा आजही रस्त्यात उभा होता आणि मला पाहून स्तब्ध झाला. मी त्याला पाहून दुर्लक्ष केले. त्याने आज हद्द पार केली. माझा हात पकडला. मला राग आला आणि मी त्याला काही बोलेल याआधीच माझा चेहरा पाहून तो घाबरला होता आणि त्याने माझा हात सोडून दिला.
आज मी त्याला खूप सुनावले. आता मला असे वाटू लागले की यापुढे तो माझ्या रस्त्यात येणार नाही आणि मला त्रासही देणार नाही. पण हा माझा गैरसमज होता. तो एवढा उद्धट होता की दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे येऊन उभा होता आणि आज तर तो माझ्याकडे पाहून हसत होता, जसे काही झालेच नाही. हे आता माझ्या सहन करण्यापलीकडे होते, कारण आता त्याची हद्दपार झाली होती. घरी येऊन मी सर्व प्रकार माझ्या आईला सांगितला. संध्याकाळी माझे वडील घरी आल्यावर माझ्या आईने त्यांना त्या मुलाबद्दल सांगितले. ते म्हणाले की काही काळजी करू नका, मी पाहून घेईल. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी जाऊ लागली तेव्हा त्याने पुन्हा मला चिठ्ठी देण्याचा प्रयत्न केला आणि त्या दरम्यान माझे वडील तेथे पोहोचले आणि त्यांनी त्याला चांगलाच धडा शिकवला. त्यानंतर तो मुलगा कधीही दिसला नाही आणि या घटनेनंतर माझे आईवडील माझ्यावर आधीपेक्षाही जास्त विश्वास करू लागले आणि या गोष्टीमुळे मलाही खूप आनंद झाला. काही दिवसानंतर माझे पेपर झाले आणि मला सुट्ट्या लागल्या. त्यानंतर मी असा विचार केला की घरी बसण्यापेक्षा शिवण क्लास करून घ्यावा. मी आमच्या गावातच शिवण क्लास लावून घेतला. तो क्लास खूप फेमस होता. गावातील सर्व महिला तेथेच आपले कपडे शिवत होत्या आणि बऱ्याचशा मुली तिथे शिवण क्लास करण्यासाठीही जात होत्या. त्या क्लासमध्ये थोड्या दिवसातच सर्व मुली ट्रेन होत होत्या. शिवण क्लास शिकवणाऱ्या मॅडमचा पतीही क्लास घेत होता. ते मुलांना शिवणकाम शिकवत होते. मम्मीने माझे तिथे ॲडमिशन करून दिले. मी सकाळी माझ्या आईला घरकामात मदत करत असे आणि त्यानंतर मी शिवण क्लासला जात असे. आता मला तिथे 3 महिने झाले होते आणि या 3 महिन्यात मी चांगल्या प्रकारे शिवणकाम शिकली होती. कोणतीही गोष्ट शिकण्यामध्ये माझी बुद्धी चांगली होती. थोड्या दिवसानंतर माझ्या नातेवाईकांमध्ये लग्न होते. त्यासाठी मला एक नवीन वन पीस शिवायचा होता आणि त्याची डिझाईन मला समजत नव्हती. ती डिझाईन मला खूप आवडली होती, म्हणून मला ती डिझाईन करायची होती. मंगळवारी लग्न होते, त्यामुळे मला 2च दिवसात तो ड्रेस पूर्ण करायचा होता आणि तोच ड्रेस मला लग्नात हवा होता. मी शिवण क्लासमध्ये बसूनच तो ड्रेस पूर्ण करण्यासाठी त्या मॅडमांकडून परवानगी घेतली आणि त्यांनी मला होकार दिला. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ड्रेस शिवण्यासाठी त्यांच्याकडे गेली तेव्हा मॅडमांना बाहेर अर्जंट कामासाठी जायचे होते. त्या मला म्हणाल्या की मी 2 तासात परत येईल, तेवढ्यात तू तुझे काम कर. मी त्यांना होकार दिला आणि त्या निघून गेल्या. मी माझे काम करत होती. अचानक मला असा भास होऊ लागला की कोणीतरी माझ्याकडे पाहत आहे. मी पाहिले तर तिथे मॅडमांचे पती उभे होते आणि ते एकटक माझ्याकडे पाहत होते. ते विचित्र नजरेने मला पाहत होते. त्यामुळे मी माझा ड्रेस व्यवस्थित केला आणि खाली मान घातली. माझे काम संपण्यात आले होते, पण मॅडम आल्या नव्हत्या आणि ते माझ्याकडे एकटक पाहतच होते. मी उठून उभी राहिली. तेवढ्यात त्यांनी घराचे दार बंद केले आणि माझ्याजवळ येऊ लागले. माझ्यासाठी ही वेळ चांगली नव्हती. मी माझ्या आजूबाजूला माझ्या सुरक्षेसाठी वस्तू शोधू लागली, पण त्या रूममध्ये मला काहीही सापडले नाही ज्याने मी माझी सुरक्षा करू शकेल. तेवढ्यात तो व्यक्ती माझ्या अगदी जवळ आला. त्याने नशा केला होता. तो माझ्या जवळ येत होता आणि मी मागे मागे सरकत होती. मी मोठ्या हिमतीने त्याला धक्का दिला आणि बाहेरच्या दिशेने धावू लागली. त्याने माझा हात पकडला आणि हसू लागला. मी त्याच्या विनवण्या करत होती, त्याचे पाया पडत होती, पण त्या नराधमाला कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नव्हता. मी मनातल्या मनात देवाचे नाव घेत होती आणि मला दार ठोकण्याचा आवाज येऊ लागला. मला थोडं बरं वाटलं, कारण माझी सुटका झाली असती. तो आता घाबरला होता. मी धावतच गेली आणि दार उघडले. बाहेर शिवणकाम शिकवणाऱ्या मॅडम उभ्या होत्या. माझी अशी अवस्था पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्या घाबरल्या होत्या. त्यांचा पती पलंगाजवळ उभा होता आणि माझी ओढणी खाली पडली होती. हे पाहून त्यांना सर्व काही समजले. त्या मॅडम माझ्याकडून माफी मागू लागल्या. मी गुपचूप माझ्या घरी निघून गेली, कारण माझ्यात एवढी हिंमत नव्हती की मी कोणाला काही सांगू शकेल. कदाचित माझ्यावर कोणी विश्वासही ठेवला नसता आणि या गोष्टीसाठी मलाच दोष दिला असता. त्यामुळे मी विचार केला की मी कोणालाही काही सांगणार नाही आणि सर्व काही विसरण्याचा प्रयत्न करेल
आणि यापुढे त्या क्लासमध्येही मी जाणार नाही असे मी ठरवले. माझी आई मला पुन्हा पुन्हा असे विचारत होती की तू क्लासला का जात नाही, पण मी बहाणा करून आईला सांगितले की मी भरपूर काही शिकले आहे, आता माझी इच्छा नाही. त्यानंतर आईने मला क्लासला जाण्यासाठी फोर्स केला नाही. थोड्या दिवसात माझा रिझल्ट आला. मी चांगल्या टक्क्यांनी पास झाली होती. त्यामुळे माझे आईवडील खूप खुश झाले. मला चांगले मार्क असल्यामुळे इंजिनिअरिंगला लगेच ॲडमिशन मिळाली. माझे शिक्षण चांगल्या प्रकारे चालू होते. मला शिकण्यात इंटरेस्टही होता. माझे जे काही स्वप्न होते ते मी उघड्या डोळ्यांनी पाहत होते आणि आता ते लवकरच पूर्ण होणार होते. मी जिथे ॲडमिशन घेतले होते ते प्रायव्हेट इन्स्टिट्यूट होते. तेथील शिक्षण पद्धतीही खूप चांगली होती. तेथील शिक्षकही खूप दर्जेदार होते. इंजिनिअरिंगचा अभ्यास तर चांगलाच चालू होता, पण मला प्रॅक्टिकलमध्ये थोडा प्रॉब्लेम येत होता आणि माझ्या मनात असा विचार येत होता की मी एखाद्या कम्प्युटर सेंटरमध्ये पार्ट टाईम जॉब करावा. त्यामुळे माझी प्रॅक्टिसही होईल आणि मला मदत होईल. पण माझी एक अडचण होती की मी नोकरी कशी करू, कारण माझ्या आईवडिलांनी मला नाईट शिफ्ट करू दिली नसती. पण लवकरच माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, कारण माझ्या मॅडमांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये एक जॉब ऑफर केला. त्यामुळे मला प्रॅक्टिससाठी वेळ मिळाला. काही दिवसानंतर त्या मॅडमांच्या जागेवर नवीन शिक्षक आले. त्यांची पर्सनॅलिटी साधी सरळ होती, पण त्यांची शिकवण्याची पद्धत खूप छान होती. त्यांच्या गालावर एक तीळ होता आणि ते 30 वर्षाचे तरुण होते. बऱ्याचशा मुलींना त्यांचा आवाज खूप आवडत असे. ते साधे सरळ व्यक्ती होते, त्यामुळे मलाही ते खूप आवडत होते. आजकालच्या मुलांसारखे ते फॉरवर्ड नव्हते. थोड्याच दिवसात आमची परीक्षा होणार होती. मी परीक्षेसाठी खूप चांगली तयारी केली होती. पेपर झाल्यावर कॉलेजला सुट्ट्या होत्या आणि त्या सुट्ट्या मला घरी राहूनच पास करायच्या होत्या. जेव्हा मी घरी राहू लागली तेव्हा मी माझ्या बहिणीचे निरीक्षण केले. तिच्यात मला खूप बदल दिसत होता. याआधी मी माझ्या अभ्यासामुळे तिला कधीही निरखून पाहिले नाही. तिची रोजची रुटीन पाहून मला थोडे आश्चर्य वाटले, कारण तिचा बराचसा वेळ फोनवर बोलण्यात जात होता आणि ती एकटीच हसत होती. आता माझ्या मनात तिच्याविषयी प्रश्न निर्माण होऊ लागले. मी निश्चय केला की मी या गोष्टीचा तपास लावल्याशिवाय राहणार नाही. आता मी माझ्या बहिणीजवळ झोपण्याचा निर्णय घेतला आणि तिला सांगितले. तेव्हा तिला आश्चर्य वाटले. मी मुद्दामच बहाणा केला की मला आज भीती वाटत आहे आणि अभ्यासामुळे आपल्याला गप्पाही करता येत नाही. आज आपण मनसोक्त गप्पा करू. हे ऐकून ती टाळाटाळ करू लागली, पण माझ्या हट्टीपणामुळे ती शांत झाली. रात्री मी बराच वेळ तिच्याशी गप्पा करत होती, पण ती माझ्याशी बोलत नव्हती. ती फक्त हा हो करून मला रिप्लाय देत होती. यावरून असे स्पष्ट दिसत होते की तिला माझ्याशी बोलायचे नव्हते. थोड्या वेळानंतर मी झोपण्याचे नाटक केले. मला झोपलेले पाहून तिने मला निरखून पाहिले आणि त्यानंतर हळूच आपला मोबाईल काढून मेसेजवर बोलू लागली. जेव्हा घरातील सर्वजण झोपून गेले तेव्हा ती हळूच टेरेसवर जाऊन फोनवर बोलू लागली. थोड्या वेळात मी हळूच तिच्या मागे टेरेसवर गेली. ती फोनवर बोलण्यात एवढी मग्न होती की तिला माझी चाहूलही लागली नाही. मी मागून तिच्या पाठीवर हात ठेवला तेव्हा ती दचकली आणि घाबरून माझ्याकडे पाहू लागली. मी एकही शब्द न बोलता घरातून निघून आली, कारण मला खूप झोप येत होती. रात्री मी तिला काहीही बोलली नाही, पण सकाळी उठून मी तिला विचारपूस करू लागली. आधी तिने काहीही सांगितले नाही, पण नंतर ती मला म्हणाली की ती एका मुलाला पसंत करते आणि तिला त्याच्याशी लग्न करायचे आहे. ही गोष्ट ऐकून मी आश्चर्यचकित झाली. ती माझ्यापेक्षा जास्त भित्री होती. ती आईवडिलांना लपून छपून कोणाशी कशी बोलू शकत होती. मी तिला म्हणाले की जर तो मुलगा तुझ्यावर एवढेच प्रेम करत असेल तर त्याला सांग की त्याच्या आईवडिलांना घेऊन आपल्या घरी तुला मागणी घालण्यासाठी यावे, आणि जर त्याने नकार दिला किंवा तो टाळाटाळ करत असेल तर समजून घे की तो तुझ्यासोबत टाइमपास करत आहे. माझे बोलणे ऐकून तिला खूप आश्चर्य वाटले. ती रडतच मला म्हणाली की त्याने मागणी घातली होती, पण बाबांनी नकार दिला, कारण त्याची जात दुसरी आहे. हे ऐकून मी शांत झाली आणि तिला धीर देत म्हणाली की जर तो तुझ्यावर खरे प्रेम करत असेल
तर तुला नक्कीच भेटेल. त्यानंतर माझी कॉलेज पुन्हा सुरू झाली आणि माझे प्रॅक्टिकलही सुरू झाले होते. आमच्या नवीन सरांनी आम्हाला शिकवायला सुरुवातही केली होती. त्यांना पाहून मला खूप आनंद झाला. मला असे वाटू लागले की माझी हरवलेली वस्तू मला पुन्हा मिळाली आहे. त्यांच्याविषयी माझ्या मनात विचार चालू होते. मी त्यांना पसंत करू लागली होती. तेही मला इतर मुलींपेक्षा जास्त महत्त्व देत होते. मला त्यांची प्रत्येक गोष्ट आवडू लागली होती. मी त्यांच्यावर मनापासून प्रेम करत होती. त्याच दिवसात माझ्या बहिणीलाही एक श्रीमंत घरातून चांगले स्थळ आले. त्यांना मनापासून माझ्या बहिणीला त्यांच्या घराची सून बनवायचे होते. माझ्या आईवडिलांनी त्यांच्या बाबतीत थोडी विचारपूस केली आणि लगेच होकार दिला. आता माझ्या बहिणीचे लग्न ठरले होते आणि ती नाराज राहू लागली होती. मला तिची परिस्थिती माहीत होती, त्यामुळे मला तिच्याविषयी वाईट वाटत होते. आणि दुसरीकडे मला माझ्या निलेश सरांबद्दलही काळजी वाटत होती. आता ते माझ्याकडे बघतही नव्हते आणि माझ्याशी जास्त बोलतही नव्हते. आणि या गोष्टीमुळे मला खूप वाईट वाटत होते. आणि आता दीदीच्या लग्नाची तयारी होऊ लागली, कारण तिच्या सासरकडच्या लोकांना लग्नाची घाई झाली होती. त्यामुळे लवकरात लवकर लग्नाची तारीख धरण्यात आली. लग्नासाठी शॉपिंग, घरातील कामं या सर्व गोष्टी मी करत होती. माझी बहीण खूप शांत राहू लागली होती. ना काही बोलायची ना हसायची. ती एकदम शांत झाली होती. तिला असं पाहून मला खूप वाईट वाटायचं आणि मी तिच्या आनंदासाठी देवाकडे नेहमी प्रार्थना करायची. शेवटी लग्नाचा दिवसही जवळ आला होता. सकाळी जेव्हा मी तिला उठवण्यासाठी तिच्या खोलीत गेली, तेव्हा ती खोलीत नव्हती. परंतु खोलीत एक पत्र होते जे माझ्या वडिलांनी वाचून फाडून टाकले होते. तिला खोलीत न पाहून आणि पत्र पाहून जणू काही आमच्यावर आभाळ कोसळले होते. आता काय होईल हा प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडला. आमच्या घरी पाहुण्यांची गर्दी जमा झाली होती. जर पाहुण्यांना कळाले तर सर्व आमच्यावर हसतील आणि आमची इज्जत जाईल. आम्हाला कोणालाही काही कळत नव्हते की पुढे काय करावे. तेवढ्यात माझी आई मला म्हणाली की तू तिच्या जागेवर लग्न करण्यास तयार हो. आम्ही तुला सकाळी परत घेऊन येऊ. मी आश्चर्यचकित होऊन आईकडे बघितले आणि विचार केला की आता मलाच माझ्या आईवडिलांची इज्जत वाचवायची आहे. म्हणून मी लग्न करण्यास होकार दिला. मी माझ्या आईवडिलांसाठी माझ्या आनंदाचा बळी दिला होता. माझी पाठवणी झाली. मी एका छान बंगल्यात प्रवेश केला होता. सगळेजण माझ्याकडे पाहून आश्चर्यचकित झाले, कारण माझ्या बहिणीऐवजी त्यांनी मला पाहिले. जेव्हा कोणीही बाई मला बघण्यासाठी यायची तर ती म्हणायची की देव करो, असं नशीब कोणालाही मिळू नये. जेव्हा मी माझ्या पतीला नजर वर करून पाहिले तेव्हा मला कळाले की माझा पती दुसरा कोणी नसून निलेश सर होते. ज्याप्रमाणे मी त्यांना बघून आश्चर्यचकित झाली, तेही मला बघून स्तब्ध झाले. ते म्हणाले की माझं लग्न तुझ्याशी झालं आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद साफ होता. जसे काही त्यांना जगच मिळाले असे मला वाटत होते. माझ्या बहिणीचे लग्न इतक्या घाईने ठरवले होते की मी मुलाचा फोटोही पाहिला नव्हता. माझी बहीण तर दुसऱ्याच विचारात मग्न होती आणि मीही निलेशच्या विचारात मग्न राहत असे. म्हणून आज आम्ही दोघे एकमेकांना बघून आश्चर्यचकित झालो. माझा पती म्हणाला की मी जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिले होते तेव्हा मला असे वाटत होते की तूच माझी पत्नी म्हणून माझ्या आयुष्यात यावं. पण मी माझ्या मनाला समजावलं की इतक्या कमी वयाची सुंदर मुलगी मला कशी मिळेल. त्यांचे बोलणे ऐकून तर मला असे वाटत होते की मी या जगातील सगळ्यात नशीबवान मुलगी आहे. मग मी त्यांना सगळे काही खरे सांगितले की मी तुमची पत्नी कशा प्रकारे बनली. ते माझे बोलणे ऐकून चिंतित झाले आणि म्हणाले की मी तुझ्या बहिणीला शोधण्यासाठी तुझी मदत करेल. मला नाही माहीत की ते त्यांच्या फॅमिलीसोबत काय बोलले, कारण त्यांच्या घरातील कोणत्याही सदस्यांनी मला दीदीबद्दल विचारले नाही. त्यांच्या घरात त्यांचे आईवडील होते, त्यांचे भाऊ बहीण नव्हते. माझे सासू सासरे मला एका मुलीप्रमाणे वागणूक देत आणि ते माझ्यावर खूप प्रेमही करायचे. मी काही दिवसातच इन्स्टिट्यूटला जायला सुरुवात केली. मी इतकी आनंदित होती
की सगळेजण माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन बघायचे. काही दिवसातच माझा इन्स्टिट्यूटचा कोर्स कंप्लीट झाला आणि माझे पेपरही सुरू झाले होते. माझे पती मला अभ्यासासाठी खूप मदत करायचे. मला खूप चांगले मार्क्स मिळवायचे होते आणि माझ्यासोबत माझ्या आईवडिलांनीही आनंदाचा श्वास घेतला. एके दिवशी मी माझ्या आईच्या घरी आले होते. त्या दिवशी माझी शॉपिंग करण्याची इच्छा झाली, पण आईची प्रकृती बरी नव्हती, म्हणून मी ड्रायव्हरसोबत एकटी शॉपिंगला आली होती. मी त्यावेळेस माझ्या आवडत्या सगळ्या वस्तू घेतल्या, ज्या मी कधीतरी पाहून सोडून देत होती. मी आनंदी होऊन शॉपिंग करून परत येत होती, तेव्हा मला रस्त्यावर एक चेहरा दिसला. मला एका क्षणासाठी असे वाटले की ती माझी बहीण आहे. मी माझं सगळं सामान गाडीत ठेवला आणि त्या महिलेकडे जाण्यासाठी निघाली. जेव्हा मी त्या महिलेला पाहिलं तेव्हा मला आश्चर्य वाटले. ती कोणी नसून माझी बहीण होती. मी तिला पाहिलं तेव्हा मला ती खूप संकटात दिसत होती. तिनेही माझ्याकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले व तिने माझ्याकडे पाठ फिरवली, कारण तिला माझ्याशी बोलण्याची हिंमत होत नव्हती. मी तिचा हात धरला आणि तिला मिठी मारली. माझ्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. माझी बहीण इतकी सुंदर होती की तिला नटून थटून राहण्याची सवय होती, पण आताची परिस्थिती तिची खूप वाईट होती. तिचे कपडेही फाटले होते आणि तिची अवस्थाही बिकट होती. मी कसे तरी तिला गाडीत बसवले आणि घरी येण्यासाठी मनवले. ती पूर्ण प्रवासात रडत बसली होती. तिला सगळ्यांसमोर जाण्याची हिंमत होत नव्हती. घरी आल्यावर मी तिला आपल्या खोलीत घेऊन गेली. मी तिला माझे कपडे घालण्यासाठी दिले. तेवढ्यात मी माझ्या आईच्या खोलीत गेली, पण आई झोपलेली होती, म्हणून मी माझ्या बहिणीसाठी चहा बनवून आणला आणि खाण्यासाठीही घेऊन आली. तिला उपाशी पाहून मला खूप वाईट वाटत होते. ती अशा प्रकारे जेवत होती की तिला खूप दिवसापासून जसे जेवणच मिळाले नाही. मग मी तिला विचारले की तू का घर सोडून निघून गेली होतीस? मग तिने मला सांगितले की विकासने माझा नंबर माझ्या एका मैत्रिणीकडून घेतला होता. जेव्हा त्याने मला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो माझ्या प्रेमात पडला होता. मलाही त्याच्यावर प्रेम झाले होते. मला त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या गोष्टीमध्ये मन लागत नव्हते. मी त्याच्या प्रेमात पूर्णपणे वेडी झाली होती. मी फक्त त्याचेच बोलणे ऐकायची आणि तो जे काही सांगायचा तेच मी करायची. पण बाबांनी त्याच्यासोबत माझे लग्न नाकारले आणि तो त्यांना शत्रू समजू लागला. मग त्याने माझ्या मनात आईवडिलांविषयी विष भरण्यास सुरुवात केली आणि मी देखील आईवडिलांच्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देत नव्हती. माझ्या मनातही आईवडिलांविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला होता. मी जेव्हा त्याच्यासाठी आपले घर सोडून गेली आणि त्याला सांगितले की आपण लग्न करूया, तेव्हा तो मला म्हणाला की कोणते लग्न? मी फक्त तुझ्या वडिलांकडून बदला घेण्यासाठी हा खेळ खेळला, कारण तुझ्या वडिलांनी माझ्या भावाचा भर बाजारात अपमान केला होता. तुझ्या वडिलांमुळे माझा भाऊ कोणाला तोंड दाखवण्याचा लायकीचा राहिला नव्हता, म्हणून मी तुला फसवलं. मला तुझ्यासोबत लग्न करण्याची अजिबात इच्छा नाही. मी फक्त माझ्या भावाचा अपमानाचा बदला घेण्यासाठी तुझा उपयोग केला. मी आधी तुझ्या बहिणीला फसवण्याचा प्रयत्न केला, पण तुझ्या वडिलांनी तिला माझ्यापासून वाचवून घेतले आणि माझ्या भावाचा अपमान केला. तिचं नशीब चांगलं होतं की तिच्या पतीने तिला ॲक्सेप्ट करून घेतले, नाहीतर मी तुमच्या दोघं बहिणींबद्दल चांगला प्लॅन केला होता. तुम्हाला कोणीही विचारलं नसतं. तुमची संपूर्ण गावात बदनामी झाली असती. तुमच्याशी कोणीही लग्नही केलं नसतं. म्हणून मी परत घरी आली नाही आणि माझी परत येण्याची हिंमतही झाली नाही. म्हणून मी एका कंपनीत पॅकिंगच्या कामासाठी जॉब करत होती आणि कंपनीच्याच खोलीत राहत होती. मला रोज तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येत होती आणि मी खोलीत तुमच्या आठवणीत रडत बसायची. त्या मुलाने मला सगळं सांगितलं होतं. त्याने तुला कसा त्रास दिला, पण तू सगळं वडिलांना सांगितलं आणि सावरून गेलीस, पण मला सावरता आले नाही. मी माझे नुकसान स्वतः माझ्या हातांनी केले. ती रडू लागली आणि सर्वांकडून माफी मागू लागली. माझ्या आईवडिलांनीही तिला माफ केले. मीही माझ्या ताईचे लग्न माझ्या सासरच्या नातेवाईकासोबत लावून दिले. आता ती तिच्या आयुष्यात खूप सुखी आहे. आज मी माझ्या विवाहित जीवनात खूप आनंदी आहे आणि मीही नोकरी करते.
माझा पती देखील जॉब करतो. ज्याच्याशी मी प्रेम केले तोच मला पतीच्या स्वरूपात मिळाला. त्यापेक्षा अजून जीवनात काय पाहिजे? पण जर माझ्या बहिणीचे लग्न निलेशसोबत झाले असते तर तेही आनंदित राहिले नसते आणि मीही दुःखी झाली असती. म्हणून देव जे करतो ते सगळ्यांच्या भल्यासाठीच करतो. म्हणून नेहमी आयुष्यात सतर्क राहायला हवं. कुणावर जर प्रेम केले तर तो कसा आहे आणि काय करतो हे पहिले आपण याची जाणीव करून घेणे खूप गरजेचे आहे. तरच त्याच्यासोबत कुठलाही निर्णय घेण्यास काही हरकत नाही. त्यामुळे आपले नुकसानही होणार नाही आणि आपल्यावर वाईट वेळही येणार नाही. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला जर आमची कथा आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.